तर बघा एवे संघ लास्ट कॉल असेल, तर शेवटचे 5 मिनिटं असतील आपल्याकडे. आपण खेळाडू कक्ष ताबा घ्यायचा आहे. तर बघा एवे संघ आणखीन एका धावेची पॅनल्टी इथे मात्र तुम्हाला लावण्यात येते, म्हणजे टोटल 3 धावांची पॅनल्टी. तर शेवटची 5 मिनिटं असतील, जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढ्या पॅनल्टीमध्ये
धावा ऍड केल्या जातील. तर बघा मोर्या सीसी दापोली संघ, खेळपट्ट्यावरती आपण खेळू नका. तर बघा एबे संघ, लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. जेवढा आपण उशीर कराल तेवढ्या पॅनल्टीच्या धावा मात्र इथे वाढवण्यात येतील.
तर चला मोरया सीसी दापिवली संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर सन्माननीय आदरणीय निखिल जाधव गोल्डमॅन बदलापूर गाव यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल सकाळच्या सत्रामध्ये एकविरा आई चषक 2020 मध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराचरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने, जिथे सामना रंगतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना मोरया सीसी दापिवली विपक्ष एवे. तर बघा एवे संघ उशिराने आलाय, त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी त्यांना देण्यात आली आहे. तर जेव्हा मोरया सीसी दापिवली संघ फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड केल्या जातील. तर बघा पंचा, आपण देखील टायमिंग लावायचं आहे. 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोरया सीसी दापिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले एवे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आणि नरेश गोलंदाजी मार्कवरती, पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. सूरज गेम ऑन. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू तटवला गेलाय ऑन साइडला. मच्छिंद्र आहेत चेंडूवरती, खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. तर 2 धावेने इथे मात्र धावफलक आकार घेत आहे. धावांचा श्रीगणेश होतोय. 2 धावा धावफलकावरती लावल्या जातील. आजचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस. निश्चितच आज 2 सामने इथून एक्स्ट्रा खेळवले जातील. पुढचा चेंडू मग पंचांकडे अपील केलं जाते. दिशा पाहावी लागेल, पंच आमच्याकडे इशारा करते. चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. आजच्या दिवसातील पहिला स्वैर चेंडू पाहायला मिळतोय सूरजच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपात धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील, त्या 3 धावा. एक चांगला आयोजन निश्चितच मयूर ग्रुप बदलापूरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक दर्जेदार असं आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण इथून एन्जॉय करते साल. तर त्याने ही स्पर्धा आम्ही कव्हर करतोय गेले 3 दिवस. आमचे साथी समालोचक ओमकार शेट्टी देखील आमच्यासोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू एकदा इथे म्हणतो बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, तो म्हणजे नरेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू. निश्चितच मयूरजी पेसेकर साहेबांचं गुणगान गाणारं हे गीत युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक दर्जेदार व्यक्तिमत्व, सातत्याने सहकार्य करत असताना खूप मेहनत घेत असतात ते. एक चांगलं मैदान आपल्याला ते मात्र पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडांगण, चांगली खेळपट्टी ते मात्र बनवण्याचं काम केलं गेलंय. तर बघा सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये चेंडू हरवला, फुटला
तर डिसिजन तोच राहील, मात्र चेंडू नवीन देण्यात येईल. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवरती सूरजचं. चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. एका धावेचा अवधी होता, एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 8 धावा. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळत असताना सूरज. दिनेश स्ट्राईक एंडला फलंदाज. मात्र दिशा पाहावी लागेल, पंच आम्हाला इशारा करते. चेंडू स्वैर अवांतर आहे. अवांतर स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज सूरजचा. पॉवर प्लेचं षटक सुनील गाव एंड कडून गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू एकदा इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी, खूप चांगला झेल इथे मात्र मच्छिंद्रनी कॅरी केलाय आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे एवे टीमला. दिनेश बॅक टू दी पवेलियन. डीजे बाबाचा मयूर राजा मनाला भावलाय रे. बाबाचा मयूर राजा मनाला भावलाय रे. बाबाचा मयूर राजा मनाला भावलाय रे. मयूर पिसै कर दादा यो. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश. तर 9 धावा धावफलकावरती लावल्यात. इथे मात्र पहिला मोहरा टिपला जातोय. पहिला हादरा बसेल तो म्हणजे एवे टीमला. दिनेश पुढचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा, 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 11 धावा. P1चं षटक आहे. 11 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. चांगली सुरुवात आता मात्र पाहायला मिळते एबी टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडू इथे मात्र गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिचिंग केला होता. सन्मान देण्याचं काम केलं जात आहे. एक चांगल्या खेळाडूचं काम असतं चांगल्या चेंडूला सन्मान देणं व खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणं. तर आता पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या संपतीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12 धावा. डीजे साऱ्या बदला पुरुषरान नवयोगात कै मयूर भाईचा. इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यात. थँक्यू. दर्जेदार असं आयोजन, एक चांगली स्पर्धा निश्चितच पाहायला मिळते. तर रोख रक्कम 40,000 रुपये प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय व चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. इतर आकर्षक बक्षिसं देखील पाहायला मिळत आहेत. मालिकावीरासाठी निश्चितच LED TV देण्यात येईल 32 इंची. तर आम्हाला पुरस्कृत केला गेलाय OV11 पॅकर्स भाऊ पेंडुलकर यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी कूलर पाहायला मिळतोय. तो पुरस्कृत करत केला गेलाय प्रीतम कर्णिक असतील. सन्माननीय रोहित जैन, मुकेश रॉय यांच्या माध्यमातून. खूप चांगला फटका. विलेंद्र सेवांग स्टाईलने चेंडू तटवला गेलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 14 धावा. दुसरं षटक आहे. P2चं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मच्छिंद्र. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मोरया CC दापिवली संघाचा मच्छिंद्र. एक चांगले समालोचक देखील आहेत ते. त्यांचं समालोचन आपण ऐकाल. तर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू तटवला गेलाय. फाईन लेग रिजनला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 धावांसाठी.
शूज दिले जातील. मयूर ग्रुपच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. निश्चितच ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य लागले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. सन्माननीय आदरणीय अवधूतजी पिसेकर असतील, सचिनजी टांगे, हेमंतजी चतुरे, राजजी बडेकर साहेब, सतीश शेठ असतील, विठ्ठल फुलोरे असतील, सुनील दमाने असतील आणि सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र भुवीर असतील, यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आपलं विशेष सहकार्य दाखवलं या स्पर्धेसाठी. चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय, खूप चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, तो म्हणजे नरेशच्या बॅट मधून आलेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलकावरती आकार येतोय, धावफलकावरती धावा झाल्या ते 24 धावा. तर निश्चितच खूप चांगलं सहकार्य, विशेष सहकार्य राबलं या स्पर्धेसाठी. तर सन्माननीय आदरणीय कृष्णाजी धुमाळ साहेब असतील, त्यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मच्छिंद्र, गोलंदाजी मागवती सज्ज, दिशा पाहावी लागेल. पंच निरंजन सावंत सर आमच्याकडे इशारा करतायत. चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे, अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 25 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते, ती म्हणजे फलंदाज नरेशच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. चेंडू आखो टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, तर चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य दिलं जाते. 27 धावा धावफलकावरती. तर दुसरं षटक पेटूचा हाताळत असताना गोलंदाजी मागवरती गोलंदाज मच्छिंद्र गायकर, चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे मयुरिया सीसी दापिवली संघाचा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. झेल कॅरी करता आला नाही, पण निश्चितच इथे मात्र धावा वाचवल्यात. त्या 4 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. विशालच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण काउ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळालं. झेल निश्चितच कॅरी करता आला नाही, मात्र 4 धावा वाचवल्यात. पुढचा चेंडू एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी, ते मात्र सोप्पा झेल जमिनीला दान झालाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, एक धाव कंप्लीट केली जाईल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाला आकार येते. 15.00च्या सरासरीनुसार 30 धावा धावफलकावरती. डीजे जुवेली पाडा विपक्ष एरंजाड. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये निश्चितच नाणेफेकीचा कौल केला जाईल. आज मात्र सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत. आज 2 सामने एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत. मात्र एवे संघ इथे उशिराने दाखल झाला होता, त्यामुळे त्यांना 3 धावांची पॅनल्टी देखील इथे देण्यात आली आहे. 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं व सांघिक कोटेल तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती. सूरज गराडे सोनेली गाव एंड कडून चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज नरेशच्या माध्यमातून हल्ला चढवला गोलंदाजावरती. थोडंसं महागडं षटक निश्चितच ठरलंय मच्छिंद्रचा. 18 धावा खर्च केल्यात मच्छिंद्रने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. नरेश ऑन स्ट्राईक. इथे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. आणि मोठा आदरा बसेल तो म्हणजे ये टीमला. नरेश बॅक टू दी पब्लिक.
30 धावा धावफलकावरती. इथे पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद केलाय गोलंदाज सूरजने. तर ज्या फलंदाजाचा इथे मात्र विकेट पाहिजे होता त्या फलंदाजाला फसवलं जाते. तर पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला इशारा करताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा. 31 धावा धावफलकावरती. आमच्या संपत आमचे गुणलेखक जितू देखील जॉईन झाले सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ते मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल. अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे मात्र केला जातोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे एवेट टीमला. त्यापुढील होणार सामना असेल जुवेली पाडा विपक्ष जय हनुमान एरनझाड. एक बिग फाईट मॅच निश्चितच आपण एन्जॉय कराल. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज सूरज. पुढचा चेंडू ते मात्र पंचांकडे अपील केलं जाते. अपीलचा जर विचार केला तर अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. धावांवरती रोख लावला जातोय. P1 आणि P2 मध्ये धावा मात्र चांगल्या पाहायला मिळाल्या. आता मात्र कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक करून देतोय तो म्हणजे मुरियासिसी दापिवली टीमला सूरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू एकदा इथे मात्र पण अलॉंग द कार्पेट चेंडू तटवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. इथे मात्र सुरक्षित पोहोचलेत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा. 33 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ते स्ट्राईक एंडला फलंदाज आहे नवीन फलंदाज संभाजी. मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना मात्र मिडल ऑर्डर मध्ये थोडस जबाबदारी स्वीकारावी लागेल निश्चितच. कालच्या दिवसात देखील पाहिला आपण धावसंख्या खूप पाहायला मिळाली. चेसिंग निश्चितच काल आपण पाहिली. शेवटचा सामना खूप चांगला पाहिला क्वार्टर फायनलचा. छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष जय वाघोबा चिखलोली. एक चेंडूवरती 4 धावांची गरज असताना निश्चित चौकार लगावलाय. सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजे जय वाघोबा चिखलोली टीमने टॉप 4 मध्ये कालच्या दिवसात प्रवेश निश्चित केलाय. 33 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सूरजचा. शेवटचा चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 3. इथे मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याला बीट करून चेंडू जाईल 1 बाउंड सीमापार 4 धावांसाठी. डीजे
चांगली फलंदाजी आता मध्ये पाहायला मिळते. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना निश्चितच एव्हे संघ, मोरिया सीसी दापोली संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. एक बिग फाईट मॅच इथे मात्र पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच. तर गोलंदाजी मागवती बदलापूर गाव एंड कडून गोलंदाज सज्ज. स्वप्नील स्वप्नील गायकर गोलंदाजी मागवती. तर संदेश स्ट्राईक एंडला. ते माझं पंचांकडे अपील केलं जात आहे. कुठल्याही स्पॉटवरती पिचिंग केली जाते चेंडूची. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. एक नवतरुण खेळाडू आहे ज्याने खूप सारे मैदान गाजवलेत मागच्या वर्षी. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील ज्याने पटकावला होता. मागच्या वर्षीच पदार्पण केलं होतं त्याने. निश्चितच साईगावच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी केली होती. चेंडू एकदा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार 4 धाबांसाठी. तर चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज स्वप्नीलचं. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. आमच्या सोबत आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक जॉईन झालेत. ओमकार शेट्टे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग ओमी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 ने धावफलक पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 6 धावा खर्च केल्या स्वप्नीलने. चेंडू इथे मात्र रिव्हर्सचा फटका. देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज संदेशच्या बॅट मधून दिमागदार दर्जेदार चौकार. तर हल्ला चढवला जातोय आता मात्र गोलंदाज स्वप्नील वरती. धावफलक वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या. 47 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. संदेशच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चौकार निश्चितच पाहायला मिळालाय. संदेशच्या बॅट मधून रिव्हर्सचा फटका दाखवला. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा चेंडू एकदा इथे मात्र पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलंय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 47 धावा. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू तटवला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणखीन एक संदेशच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार डीजे.
तर यापुढील होणारा सामना असेल जय हनुमान एरंदाड विपक्ष जुवेली पाडा. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करते की आपण नाणेफेकीसाठी यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सावंत सर. इनिंग ब्रेक. बघा फास्ट खेळायचंय, थोडंसं पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे, तर टाइम लावा तुम्ही देखील. तर निश्चितच पंच आम्हाला सांगतायत की पॅनल्टी निश्चितच ऍड केली जाईल उशीर केला तर. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक, ते मात्र धावचीची संधी असेल तर एक धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत. स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक घेऊन आलाय. निश्चित बघा सर्व संघांना एक विनंती असेल, 5 षटकांसाठी 30 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. तर 30 मिनिटाच्या वरती एकही मिनिट इकडे तिकडे झाला तर लगेच पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या सूचना आहेत, 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप आढळलाय, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. निश्चित तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत निरंजन सावंत सरांना. आणि स्क्वेअर लेगचे पंच आमचे असतील निरंजन दादा. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने 4 दिवस पंचांची कामगिरी पार पाडत असताना हेमंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 52 धावा, 50 कंप्लीट. चांगली फलंदाजी आता मध्ये पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. ते मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, झेलची संधी. खूप चांगला झेल कॅरी केला जातोय आणि मोठा धक्का लागेल तो म्हणजे एवेट टीमला. संदेश बॅक टू दी पवेलियन. डावखुरे हाताचे फलंदाज घातक मानले जातात. काल देखील पाहिलं तेजस ठाकरे डावखुरे हाताचा फलंदाज, त्याने देखील खूप चांगली फलंदाजी केली. मात्र सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना MS धोनी स्टाईलने सामना निश्चितच फिनिश केलाय संदीपने. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाज इमनच्या माध्यमातून धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 52 धावा. चांगली गोलंदाजी इमनच्या माध्यमातून कमबॅक करून दिलाय. निश्चित ग्राफचा जर विचार केला तर पहिल्या षटकात 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा, चौथ्या षटकात 14 धावा. बॅक टू द बॉलर, चेंडू तटवला गेलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 54 धावा. बघा खेळाडू कक्षातून कोणी आवाज करू नका, एवढे संघ आपल्याला विनंती असेल. बघा खेळाडू कक्ष सोडून देखील कोणी जायचं नाहीये. इथे माझा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी. चांगला झेल कॅरी केला जातोय आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे एवेट टीमला.
गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. हेमंतच्या माध्यमातून कमबॅक करून दिले ते म्हणजे मोरिया सीसी दापिवली टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मात्र चेंडू तटपला गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तर 55 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते म्हणजे मोरिया सीसी दापिवली टीम समोर. असेल जय हनुमान एरंजाड विपक्ष जुवेली पाडा. तो दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. चला मोरिया सीसी दापिवली संघ आपण लगेच खेळाडू कक्षात ताबा घ्यायचा आणि सलामीची जोडी पाठवायची. तर चला एवे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. तर बघा एवे संघ उशिराने दाखल झालाय त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी त्यांना देण्यात आली आहे. जेव्हा मोरिया सीसी दापिवली संघ फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील 1 षटकानंतर. तर 55 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते म्हणजे मोरिया सीसी दापिवली टीम समोर. ताजिद पुत्रण सर. अजित सर टी टाइम. तर चला एवे संघ चला एवे क्षेत्ररक्षण सजवायचंय लगेच. उशीर करू नका. 30 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र संपतीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 55 धावा. 56 धावांचं टार्गेट इथून सेट केलं गेलं मोरिया सीसी दापिवली संघासमोर. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा निश्चितच मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक एक वाकलन गावचा गोड आवाज ओमकार शेट्टे यांना. शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाव. सोपे होईल तुमचे सर्व काम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा आणि जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं एकविराई चषक 2020 बदलापूर गाव या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. याच देही डोळा क्रिकेटचा हा देखणा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्य गोडी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणरायाला वंदन करून जाऊया क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, जिथे आजच्या दिवसातला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. मोरिया सीसी दापिवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळतीये एवे. टार्गेट आहे पहिल्या मॅच मध्ये 56 धावेचं आणि सलामीची जोडी दापिवली टीमची सज्ज झाली आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी जय हनुमान एरंजाड आणि जोवेली पाडा. I kindly request both the captain, please come on the stage for the toss. Game is on. Let's play. Good morning, आमचे ऑफिशियल अंपायर. गुड मॉर्निंग टेनिस क्रिकेट.in टीम आणि गुड मॉर्निंग ऑल मयूर ग्रुप. पहिलाच बॉल सरळ जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे एक सिंगल. थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाला तो म्हणजेच एवे आणि त्या टीमला 3 रनसाठी पॅनलाइज केलं गेलं. पहिल्या षटकानंतर त्या पॅनल्टीच्या धावा देखील आपण फलकावरती ऍड करू. 1 ओव्हर नंतर 1 बॉल मध्ये रन झाली आहे 1. टॉस केला जाईल या मॅच नंतर एरंजाड विरुद्ध टीम जोवेली पाडा. बॉलर सज्ज होतं बॉलिंग मार्क वरती. पहिले षटक हातात असताना दिनेश ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली या बॅटची कड आणि सेलिब्रेशन टीम एवेचा फलंदाज होतो बाद लागला. पहिला धक्का टीम मोरिया सीसी दापिवलीला. न्यू बॅट्समन इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती. या टीमचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. गोलंदाजीमध्ये देखील कामगिरी चांगली राहिली मच्छिंद्र गायकर. एक प्राइज बॅट्समन विशालसाठी सलगचे 3 षटकार जर त्यांना मारले किंवा 3 चौकार तर बाळू बोराडे ऐरंजाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या बॅट्समनसाठी. नुकतीच दापिवलीची स्पर्धा देखील पार पडली अँड आफ्टर लॉकडाऊन नक्कीच एक इतिहास रचला टीम दापिवलीनं की प्रथमच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पाहणारी पहिली स्पर्धा होती आणि तो मान मिळाला या दापिवली क्रिकेट संघाला. त्याबद्दल त्यांचं देखील आपण करूया कौतुक आणि जाऊया मॅचमध्ये. या मॅचमध्ये त्यांच्यासमोर टार्गेट 56 रनचं. सुरुवात थोडीशी अगदी नाजूक झाली आहे. त्यांचा महत्त्वाचा जो फलंदाज होता तुषार स्वस्तात बाद झाला. चांगली बॉलिंग करतोय दिनेश. राऊंड विकेट. इथे लाईन चांगली आहे. बॉल मिड ऑफला थोडीशी झाली आहे चूक. रन मिळेल एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी कासवाच्या गतीने आपण म्हणू शकतोय फलकावरती पाहायला मिळतोय. फक्त 3 धावा 4 चेंडूमध्ये. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. मच्छिंद्र गायकरच्या बॅटमधनं अपेक्षा नक्कीच असतील मोरिया सीसी टीम दापिवलीला. राऊंड विकेट. चांगली बॉलिंग इथे होत असताना बॉल हवेमध्ये कॅच झाली आहे ड्रॉप. आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात 4. या बॉलवरती मोठा फटका चौकार षटकार येणं गरजेचं आहे अन्यथा दबाव वाढत जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम दापिवलीवरती. दापिवली विरुद्ध एवे यांच्यामधले बॅटल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही टाइम मॅच करणार आहोत. त्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला 25 मिनिटं 5 षटकांसाठी लागतात. आम्ही 30 मिनिटं देऊ आणि त्या 30 मिनिटांच्या वरती 1 मिनिट जरी लागला तरी तुम्हाला 2 रनची पेनल्टी डायरेक्ट दिली जाईल. राऊंड विकेट बॉलर येत असताना अजून एक सुंदर बॉल. काय गोलंदाजी केली आहे दिनेशनं. रन्स खर्च केल्या फक्त 4 आणि आपण म्हणू शकतो की ज्या पेनल्टीच्या 3 धावा होत्या त्या इथे कुठेतरी षटकामध्ये कव्हर केल्या आणि त्या पेनल्टीच्या 3 धावा आपण ऍड करू आणि 1 विकेट गमावल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा. गणेश तरे यांचे इथे शुभागमन झालाय. तर या व्यासपीठावरती आमचे निरंजन दादा, प्रतीक पिसेकर आणि पूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं
एकवीर आई चषक 2020 मध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. अग्रिकोयांचं श्रद्धास्थान, अग्रिकोयांची कुलस्वामिनी नवसाला पावणारी आहे एकवीरा माता, तिच्याच नावानं ही स्पर्धेचं नामकरण आपल्याला पाहायला मिळतं. एकवीर आई चषक 2020. पहिल्या षटकामध्ये अगदी सुरुवात नाजूक झाली. पेनल्टीच्या 3 धावेचा इम्पॅक्ट या मॅचमध्ये काय पडेल त्याकडे लक्ष नक्कीच लागलं असेल, कारण एकेका रनची किंमत जर तुम्हाला समजायची असेल तर काल खेळणाऱ्या टीम चिखलोली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकला विचारा. एकेका धावेसाठी शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष सुरू होता. 1 बॉल 4 रन्स करायच्या होत्या आणि मॅच जिंकली टीम चिखलोली आणि या स्पर्धेचा तिसरा असा संघ ठरला जो या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. एक ओव्हरमध्ये रन झाले 7, विकेट गेली 1. पुनरागमन होणं भरपूर गरजेचं, कारण क्रिकेट म्हटलं तर एका बाजूला सुख एका बाजूला दुःख. ज्यावेळी तुम्ही नाणेफेकी करता काटा आणि छापा, एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. तसंच हा क्रिकेटचा लपंडाव देखील सातत्यानं सुरू होतं. कधी गोलंदाजाच्या नावावरती तर कधी फलंदाजाच्या नावावरती क्रिकेट राहतं. tenniscricket.in ची पूर्ण टीम इथे सज्ज आहे आणि हा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या अगदी बाहेर. निरंजन सावंत सरचा इशारा आमच्या स्कोरर जितूपर्यंत येत असताना एक्स्ट्रा रन ॲड होईल आणि संघ जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. ची बॅटिंग करतो मच्छिंद्र, फुटवर्क कुठेतरी त्याला चेक करावं लागेल. स्ट्रोक सिलेक्शन, भरपूर वेळ तुमच्याकडे कमी असतो आणि या कमी वेळात तुम्हाला ते चांगले निर्णय घ्यावे लागतात. बॅटची वरची इकडे आता बॉल जाईल, कीपरला बीट करून मागे बॅकअप भरपूर चांगलं दिलं. शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरनं मिळते 1 सिंगल. आतापर्यंत 3 वेळा बॉल हवेमध्ये होता मच्छिंद्र गायकरचा, जिथे कॅचची संधी होती, बट नशीब कुठेतरी साथ देते असं म्हणावं लागेल आज या खेळाडूला. आणि कदाचित जर या नशिबाला प्रयत्नांच्या पराकाष्ठेची जोड मिळाली तर दापिवलीसाठी हा खेळाडू विजयाचा शिलेदार देखील ठरू शकतो. एवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये. विशाल गायकर अजून हा फलंदाज देखील शांत पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होत असताना पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकचा बॉल अजून बाहेर होता मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये आणि अंपायरचा हा निर्णय एक्स्ट्रा रन इथे ॲड होईल. फलकावरती आकडा लागला 10. क्रिकेटमधला मॅजिकल फिगर, गॉड ऑफ क्रिकेट. क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन हे खऱ्या अर्थानं ज्या खेळाडून आपल्या कारकिर्दीमध्ये शिकवलं, सचिन रमेश तेंडुलकर, त्याच्या जर्सीचा आकडा इथे फटका चांगला फिल्डरसाठी चेस होतं नक्कीच, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. भरपूर वेगानं आले बॉलवरती, मी ती 1 सिंगल. पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही धावा बनवल्या नाही तर तुम्ही 56 धावा कशा चेस करणार, हा देखील प्रश्न आता दापिवलीच्या डगआउटला पडला असेल, कारण एकही चौकार अजून आला नाही आहे. 8 चेंडूंचा खेळ झाला कंप्लीट. इथे फुल टॉस आणि हा बॉल फायनली जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार इथे ठोकत असताना बॅट्समन मच्छिंद्र गायकर, चेंडू सीमाबार, विकेट 6. ही चर्चा आपण करत होतो, एकही चौकार आला नाही. कदाचित ते शब्द भरपूर लवकर कानावरती पडले आणि सांगतो बॅट्समन मच्छिंद्र गायकर, आता टीम एवेला चलो आ देखे जरा किसमें कितना है दम. षटकाराने संघर्ष सुरू झाला. टीम मोरिया सीसी दापिवलीचा 17 धावा धाव फलकावरती. संदेश इथे लाईन चांगली आहे. षटकारानंतर बॅट्समनला देखील इथे क्विक रिप्लाय करत असताना डॉट बॉल. आणि इथं चर्चा आपण करत होतो, जसं ऊन सावलीचा लपंडाव निसर्गामध्ये सुरू असतो तसंच क्रिकेटमध्ये देखील डॉट बॉल, चौकार, षटकार, विकेट्स, सिंगल, डबल्स सातत्यानं बदलत असताना हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेट, अजून 1 डॉट बॉल, 1 षटकार, त्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना बॉलर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर संदेश, शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील सरासरी तुम्हाला 11 पेक्षा जास्त हवी आहे आणि ते थोडासा मागे पडलाय.
मोरिया सीसी दापिवली, पण इथे फटका चांगला आला अलॉंग द कार्पेट, अगदी जमिनीला घरंगळत बॉल जातोय मिड ऑनला बीट करून लॉंग ऑन सीमारेषा पार. मच्छिंद्र गायकरच्या बॅटमन येतोय हा दमदार चौकार. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. रन झालेत 21, टार्गेट आहे 56. 18 बॉल करायचे 35. डीजे प्लीज. 18 बॉल, अजून रन्स करायचे 35. अतिशय चांगली कामगिरी इथे करत असताना या दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजांना बॉलिंग केली, रन्स खर्च केल्या होत्या फक्त 4. त्या गोलंदाजाचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तो या मॅचमध्ये दापिवलीला थोडासा हार्ड जाऊ शकतो. त्यामुळे त्याच गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी करावा लागेल. कारण काल देखील जशी आपण चर्चा करत होतो की अशक्य असं मित्रांनो जगामध्ये काहीच नसतं. ज्या चाळणींना आपण पीठ साधतो त्या चाळणीमध्ये पाणी साचवणं हे तितकंसं कठीण असतं. बट त्याच चाळणीमध्ये जर तुम्ही पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम पाहिला तर त्या चाळणीतून तुम्ही पाणी देखील घेऊन जाऊ शकता. त्यामुळे टेम्परामेंट आहे ना क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाची असते. कठीण काळामध्ये तुम्ही बाळगलेला संयम आणि ज्यावेळी तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब या गोष्टी जसं आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात तसंच एक क्रिकेट आहे जिथे क्षणाक्षणाला तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या संघाच्या विजयासाठी तुम्हाला सार्थ ठरतात. फक्त ते विजय घेताना तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह असायला हवा. बॉलर सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेट. आपल्या ओव्हरचा सेकंड स्पेल. पहिलाच बॉल यॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच बॅटला ब्रश झालाय हे तिथे सांगत असताना आमचे ऑफिशियल्स कारण लेग बाईचा कोणताही इशारा आला नाही म्हणजे ई रन जाईल बॅट्समनच्या खात्यामध्ये. एक सिंगल मेल बॅट्समन विशालला संघ जाऊन पोहोचतोय 22 22 या आकड्यावरती. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आज आपण अनेक उलटफेर या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहू शकतो. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. दिनेश पहिल्या ओव्हरमध्ये रन्स खर्च केल्या फक्त 4. इथे फटका चांगला खोदून काढला. मिड ऑफला बॉल. क्षेत्ररक्षक आहे विपुल गोवारी. कामोटे संघाचा एक डायनामिक बॅट्समन आमच्यासोबत ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असताना विपुल दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजेच विपुल दादा गोवारी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतील आतापर्यंत 23. 23 धावा 56 टार्गेट. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा बॉल डायव्हर्ट झाला पडल्यानंतर थोडंसं जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झालेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 25. 25 धावा. विकेट गेली 1. दापिवली समोर टार्गेट आहे या मॅचमध्ये 56 धावेचं. सातत्यानं कॅल्क्युलेशन बदलत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. रणांगणात मी म्हणेल असे कित्येक झेंडे लढले पण त्यात सर्वश्रेष्ठ ठरला तो म्हणजे भगवा झेंडा. आणि भगवा झेंडा म्हणजे स्वराज्याची शान. छत्रपतींना वंदन करून आज आपण या दिवसाची सुरुवात केली आणि नक्कीच आज संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळी संघर्षाचा शंखनाद करत असताना बॅट्समन विशाल गायकर ठोकतोय लॉंग ऑनच्या वरनं एक मोठा फटका जो हवा होता टीम मोरिया सीसी दापिवलीला. षटकार. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादा. थँक्यू डीजे. काल देखील जसं आपण उल्लेख केला मयूर ग्रुप
भरपूर वेगानं प्रगती करतोय. आई जगदंबेचा आशीर्वाद प्रतीकदादा मयूरदादा असत पाठीशी तुमच्या राहू दे. आणि यावेळी अजून एक मोठा फटका. ज्यावेळी टीम दबावाखाली होती त्यावेळी संघर्षाचा शंखनाद करत असताना बॅट्समन विशाल गायकर षटकारानंतर लगेच पाठोपाठ मारलाय एक मोठा फटका. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. हा रिप्लाय स्क्रीनवरती राऊंड विकेट आले. बॉलर लोवर फुल टॉस फुटवर्क चांगलं होतं. पाठवलं बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मधून सीमा पार चौकारासाठी. टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल. 35. आता 21 करायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 21 जावेची आवश्यकता. राऊंड विकेट येतो. बॉलर या षटकातील अंतिम बॉल आणि ते फटका मिस टायमिंग. या बॉल हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. जो फलंदाज अतिशय चांगली बॅटिंग करतोय त्याला दिलेलं जीवनदान महागडं ठरू शकतं टीम एवे साठी. कारण आधीच तुम्ही उशीर आला. 3 रनची पेनल्टी लागली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा देखील मिळाल्या. जो फलंदाज चांगली बॅटिंग करतो त्याला मिळालं जीवनदान. 12 बॉल 19 ची गरज. डीजे प्लीज. फास्ट खेळा थोडंसं. पहिल्या षटकामध्ये रन्स फक्त 4 खर्च झाल्या. 3 रन पेनल्टीच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये व्हाईट बॉलचं पर्सेंटेज थोडंसं जास्त पाहायला मिळालं. एक षटकार एक चौकार देखील तिथे आला. नंतर जी आपण चर्चा केली की या मॅचमध्ये पहिल्या षटकात या गोलंदाजानं जो इम्पॅक्ट टाकला सेकंड स्पेलमध्ये जर तोच राहिला तर दापिवलीसाठी महागडा ठरेल. बट त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं ते म्हणजेच दापिवलीच्या बॅट्समन विशाल गायकरनं आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणलंय. 37 धावा धावफलकावरती झालेत. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर मित्रांनो मायकल ओल्डिंग एक असा बॉलर होता ज्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये 912 षटकं टाकली. वेस्ट इंडिज टीमसाठी खेळताना त्यानं कधी त्याच्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो व्हाईट बॉल टाकला नव्हता. अशा काही खेळाडूंचा आयडल आदर्श तुमच्यासमोर असायला हवा. त्याचबरोबरीनं वर्ल्ड कप हिरो ज्यानं भारताला विश्वचषक जिंकून दिलं. डिड यू नो कपिल देव 131 टेस्ट मॅच ते खेळले. 225 ODI सामने त्यानं खेळले. बट कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नो बॉल त्यानं टाकला नव्हता. अशा काही गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. ज्यावेळी तुमची कारकीर्द तुम्हाला सजवायची असेल त्यावेळी तुम्हाला टीमसाठी 100% देणं गरजेचं असतं. पहिलाच बॉल बॅटची कडा. मच्छिंद्र गायकर चांगली बॅटिंग करत होता या मॅचमध्ये. 8 चेंडूमध्ये 14 धावा. जो एक अतिशय या विभागातील चांगला समालोचक देखील आहे आणि एक चांगला आयोजक देखील. त्याची जाती इथे विकेट कमबॅक करते टीम एवे. फलंदाज होतो नंबर 2चा इथे बाद. भाऊ पेंडुलकर यांचे ते शुभागमन झालंय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सगळ्यात मोठं योगदान प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आम्हाला मिळालं. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. क्रिकेट मध्ये जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कोणत्याही टीमला डॉमिनेट करू शकता. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास हवा आणि तोच इथे दिसतो या बॉलरकडे. 12 बॉल 19 मॅच. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. कारण एक सामना तुम्हाला आजही आठवत असेल 1995 वर्सेस ऑस्ट्रेलिया. भारत ज्यावेळी खेळत होता शेवटचं षटक दिलं सचिनच्या हातामध्ये आणि त्यानं 5 धावा ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासोबत रोखल्या होत्या. आणि हा बॉलर देखील तशीच कामगिरी करतो या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म बॉलर आहे त्याच्यासमोर स्विच हिट. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. लगातारचा 3रा बॉल इथे जातो डॉट. कमबॅक करत असताना जो झेल सुटला
विशालचा असं वाटलं की हा फलंदाज अजून घातक ठरेल, बट आता तोच फलंदाज कदाचित धोकादायक ठरतोय, तो म्हणजेच ऋषिकेश. स्ट्रायकर एंडला 3 चेंडू लगातारचे इथे निर्धाव या फलंदाजासमोर टाकलेत. नऊ चेंडू 19, लगातारचे 3 बॉल डॉट. ऋषिकेश आहे मैदानाच्या आतमध्ये. आता एकच सांगतोय हा बॉलर जो समोर बॉलिंग करतोय सागर, जोपर्यंत स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही तोपर्यंत आयुष्यात आणि या क्रिकेटच्या रणांगणात हार मानायची नाही. 3 बॉल डॉट टाकून या मॅच मध्ये टीमला पुनरागमन करून दिलंय. लेफ्ट आर्म बॉलर लगातारचा 4था चेंडू इथे जातो डॉट. 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. आता कुठेतरी चाहूल लागतीये या स्पर्धेतील पहिल्या मेडन ओव्हरची. पाहिजे ते मेडन षटक इथे पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म बॉलर आपल्या इथे गोलंदाजीने आपल्या संघासाठी एक उल्लेखनीय कामगिरी करताना 2 रन्स इथे नक्कीच मिळतील. समीकरण उरतंय 7 चेंडू 17 धावा. या बॉलवरती जरी चौकार किंवा षटकार आला तर मी म्हणाल मॅच बॅलन्स. आणि या बॉलवरती एखादा डॉट बॉल एखादी सिंगल खर्च झाली तर आपण म्हणू शकतो की या बॉलर सागरनं मॅचमध्ये परत आणलंय. ते म्हणजेच टीम एव्ही संघाला अनेक मजबूत स्थिती निर्माण करून देत असताना हा गोलंदाज. इथे देखील लाईन चांगली आहे, फटका चांगला आहे, बॉल जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फक्त एकच धाव म्हणजे शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल, ती म्हणजेच बॅट्समन ऋषिकेशला. आणि ज्या बॉलरचं नाव सागर होतं त्यानं या षटकामध्ये रन्स खर्च केल्या 12-19 ची गरज असताना फक्त 3. आणि सांगतोय हा बॉलर सागर की माझ्यामध्ये माझ्या टीमला कमबॅक करून देण्याची आणि आमच्या टीमच्या विजयाच्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याची ताकद आहे. आणि ती ताकद सिद्ध करताना फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या. 6-16चं समीकरण उरलंय आणि सागरसाठी एकच म्हणेल, लाखो तारे टूटे मगर कोई जमी पे नहीं गिरता, लाखो दरिया गिरते समंदर में लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. आणि त्याच सागरनं या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. ते म्हणजेच टीम एवेला 6 बॉल 16 ची गरज. डगआउट मध्ये थोडीशी शांतता असू द्या. टीम मोरिया सीसी दापिवली. व्हॉट अ मॅच. एखादा मोठा फटका जर आता आला तर सामन्यामध्ये आशा कुठेतरी जाग्या होतील. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये जर बॉलिंग चांगली राहिली तर मोरिया सीसी दापिवली जी टीम अगदी विजयाच्या दिशेनं वेगानं धावत होती ती मात्र कुठेतरी ब्रेक लागताना दिसलाय, कारण बॉलिंग काय दर्जेदार केली आहे. सहा बॉल 16. ज्या फलंदाजानं 6 बॉलमध्ये 3 केल्या तो बॅट्समन 6 मध्ये 16 देखील करू शकतो. फक्त त्याला स्वतःमध्ये कॉन्फिडंट जागा करावा लागेल. मागच्या षटकामध्ये जरी अपयश आलं तरी लक्षात ठेवावं लागेल की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि ते मिळालंय जीवनदान, मिळेल एक सिंगल. समीकरण बदलेल. चेंडू बाकी आहेत 5, धावा करायच्यात 15. व्हॉट अ मॅच. फायनल आजचा डे. आणि फायनल डे मध्ये आजचा दिवस कसा असेल पहिला सामना आपल्याला सांगत असताना या मॅच मध्ये 5 चेंडू 15. आणि या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो कंपल्सरी चेसिंग. हाफ ट्रॅकर बॉल 2 धावा मिळू शकतील की कॅच होईल. कॅचचा प्रयत्न झाला, कॅच झाली आहे ड्रॉप आणि 2 धावा तर नक्कीच मिळाले. 4थी धाव इथे मिळेल का, कारण 3 रन कंप्लीट झाल्यानंतर आता स्ट्राईक आहे बॅट्समन ऋषिकेशकडे आणि मिळतील फक्त 3च धावा. आणि समीकरण बदललंय. 4 चेंडू
जिंकण्यासाठी आवश्यक आहेत अजून या मॅच मध्ये 12 धावा. 4 चेंडू 12 धावेची गरज. इथे देखील स्ट्रोक चांगला बॉल गॅप मध्ये येतोय पण मिड विकेटला फिल्डर आहे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सीमा रेषा पार. डोक्यावरती हात ठेवून आता चालणार नाहीये कारण वेळी गेल निघून. आता प्रश्न फक्त उरला आहे, उत्तर काहीच मिळणार नाही पण संघर्ष मात्र सुरू आहे. 3 बॉल 8. तुम्हाला मॅच मध्ये महागडी ठरू शकते कारण नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है. 3 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता. कंपल्सरी 8 तुम्हाला करावा लागतील. एक मोठा फटका हवा या मॅच मध्ये. बॅट्समन आणि तो मोठा फटका इथे आलाय. सरळ बॉल जाईल सीमा रेषा पार आणि षटकार इथे ठोकलाय बॅट्समन ऋषिकेशनं. आणि ऋषिकेश या मॅच मध्ये सांगतोय मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता भी शोर मचा दे. मागच्या काही क्षण अगोदर मी नक्की सांगेल हे डगआउट शिवाय देत होतं याच बॅट्समनला. आणि ज्यावेळी तुमचं कर्तृत्व सिद्ध होतं त्यावेळी मित्रांनो लक्षात ठेवा जळणाऱ्यांच्या आवाजापेक्षा टाळ्यांचा कडकडाट हा नेहमी जास्त झाला पाहिजे. षटकार. दोन बॉल आणि 2. आणि आता बॅट्समन या मॅच मध्ये सांगतोय ऋषिकेश वी फॉल वी ब्रेक वी फेल बट देन वी विल वी हेल वी विन राईज अगेन. अतिशय चांगला कमबॅक षटकारानंतर केलाय. चौकार जो मिसफील्डचा आला तो या मॅच मध्ये बदलाव घडून गेला. आत्मविश्वास मिळाला आणि आत्मविश्वासानं ठोकला एक षटकार. मंगळ विकेट करण्याचा प्रयत्न इथे होता आणि एक चान्स जो होता तो मिस झाला. कदाचित यानंतर पुन्हा तोच प्रयत्न झाला आणि जर बॉल त्यावेळी स्टंपला न लावता बॉलर थांबले तर नक्की अंपायरचा काय निर्णय येईल त्याकडे लक्ष असेल. 2 चेंडू 2 धावा. बॉलर तर या बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. बॉल डॉट गेलाय का हा प्रश्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथेच मॅच कदाचित जिंकली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय म्हणायचं आता अजित सर क्रिकेटला हा देखील प्रश्न पडतो. जी टीम कम्प्लिटली या मॅच मध्ये आता षटकारानंतर देखील शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन गेली. बॉल थ्रो करणं कीपरला गरजेचं होतं. डायरेक्ट हिट दिला आणि सरळ बॉल सीमा पार ओव्हर थ्रो आणि मॅच 1 बॉल ठेवून 56 धावा चेस केल्या टीम मोरिया सीसी दापिवलीनं. पण मी म्हणेल हा विजय मोरिया सीसी दापिवलीचा नाही तर हा पराजय आहे एवे संघाच्या फिल्डिंगचा. आणि त्यामुळेच त्या पराजयातनं हा विजय इथे मिळाला तो म्हणजे मोरिया सीसी दापिवलीला. पण विजय कसाही असो विजय हा शौर्याचा अलंकार असतो आणि तो अलंकार आता दापिवली गावाच्या नावावरती चढलाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण पुरस्कार घोषित करू. ज्या खेळाडूंना या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहील मच्छिंद्रनं. बॅटिंग करताना देखील योगदान चांगलं दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला विशालनं देखील चांगली बॅटिंग केली. ऋषिकेशनं देखील चांगली बॅटिंग केली. सामनावीर कुणाला द्यावं हा भरपूर मोठा प्रश्न.